नमस्कार सर्वांना, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी केले? बघा, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेलं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1991 या वर्षी पहा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण हे केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, डेक्कन रयत असोसिएशन बघा यांची स्थापना सन 1916 मध्ये खालीलपैकी कोणी केले? बघा, डेक्कन रयत असोसिएशन यांची स्थापना सन 1916 मध्ये खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील छत्रपती शाहू महाराजांनी सन 1916 मध्ये डेक्कन रयत असोसिएशन यांची बघा स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदेचं बघा कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते? बघा, संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते? बघा, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील लोकसभा हे बघा संसदेचं कनिष्ठ सभागृह। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 पहा, ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो? बघा, ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बुद्धिबळ या खेळासाठी तो दिला जातो। प्रश्न क्रमांक 5 बघा, ताजमहल खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, ताजमहल खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील ताजमहल हा पहा यमुना नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरतात? मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मूत्रपिंडाच्या विकारावर डायलिसिस या ठिकाणी उपचार पद्धती प्रामुख्याने वापरतात। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतीय राज्यघटने मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आले? भारतीय राज्यघटनेमध्ये बघा खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये पहा मूलभूत हक्क स्पष्ट करण्यात आलेले आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पहा कलम 12 ते 35 मध्ये पहा मूलभूत हक्क या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 8 पहा, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? बघा, न्यूटनचे बघा गतिविषयक एकूण 3 नियम आहेत। प्रश्न क्रमांक 9 पहा, सुकन्या समृद्धी खाते खालीलपैकी किती वर्षांखालील मुलींसाठी उघडता येईल? सुकन्या समृद्धी खाते खालीलपैकी किती वर्षाखालील मुलींसाठी उघडता येते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 10 वर्षाखालील मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते या ठिकाणी उघडता येते। बघा, अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। पुस्तकाचं नाव पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी। आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे। बघा, लेखन व संकलन पहा विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे। बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे। हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या या ठिकाणी पुस्तक आहे। जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता। आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानांचा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी विमानांचा कारखाना आहे? बघा, ओझर बघा जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी पहा मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, कॅथोड किरण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे कॅथोड किरण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे कण असतात?
बघा कॅथोड बघा हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 1 राहील. ऋण प्रभारित कण ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा राज्य पुनर्रचना आयोग सन 1953 यांचे अध्यक्ष खालीलपैकी बघा राज्य पुनर्रचना आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील फाजल अली पहा राज्य पुनर्रचना आयोगाचे या ठिकाणी पहिले अध्यक्ष होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी बघा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता आहे. बघा राष्ट्रपतींचा महाभियोग कलम 61 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक 14 पहा जागतिक अपंग दिन खालीलपैकी केव्हा असतो. जागतिक अपंग दिन खालीलपैकी केव्हा असतो. बघा या ठिकाणी 3 डिसेंबर या दिवशी पहा जागतिक अपंग दिन असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या बघा मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जातात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मूळ रेखावृत्त पहा इंग्लंड या देशामधून जातात. दुसरा क्रमांक पुढचा बघा अपर्णा पोपट खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित. अपर्णा पोपट बघा या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. बघा अपर्णा पोपट बघा बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या त्या खेळाडू आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या फळाचं बघा वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या फळाचं या ठिकाणी संशोधन केंद्र आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा काजू संशोधन केंद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा काळा घोडा हा उत्सव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो. बघा काळा घोडा हा उत्सव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील काळा घोडा हा उत्सव पहा मुंबई या ठिकाणी बघा तो साजरा करण्यात येतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला. बघा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मायकेल फुगो यांनी पहा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा लिहिलेला ग्रंथ आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार या ठिकाणी मिळाला. बघा खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तींना पहा नोबेल पुरस्कार मिळालेले नाही. बघा महात्मा गांधी यांना पहा नोबेल पुरस्कार मिळाला नाही. दुसरा क्रमांक 21 पहा लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं. बघा लोक आयुक्त हे पद खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं ते पद आहे. बघा लोक आयुक्त बघा सन 1972 या वर्षी बघा या ठिकाणी अस्तित्वात आलेलं पद आहे. दुसरा क्रमांक 22 पहा सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती. बघा सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. बघा सौदी अरेबिया बघा या ठिकाणी ऑप्शन रियाद या ठिकाणी सौदी अरेबिया या देशाची राजधानी आहे. दुसरा क्रमांक बघा जाया या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा जाया या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द या ठिकाणी कोणता आहे. जाया बघा जाया म्हणजे पत्नी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना बघा या ठिकाणी सहोदर या ठिकाणी म्हटले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द. आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे. आपण बघा सर्वनाम या प्रकारचा तो शब्द आहे. दुसरा क्रमांक तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा त्यांना या तिन्ही बाजूनी पाणी बघा त्यांना बघा द्वीपकल्प या ठिकाणी असे म्हटले जाते. दुसरा क्रमांक 27 इंग्लंड या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं. बघा इंग्लंड या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे. बघा पाऊंड स्टर्लिंग पहा इंग्लंड या देशाचं चलन आहे. दुसरा क्रमांक 28 पहा रस्ता या शब्दाचं बघा अनेक वचन खालीलपैकी कोणतं. बघा रस्ता या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी कोणतं आहे. बघा रस्ते या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी असलेला पर्याय राहील. दुसरा क्रमांक 29 गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे. बघा आनंद यादव यांची या ठिकाणी कादंबरी आहे.
प्रश्न क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय होईल? बघा सोडियम बायकार्बोनेट खाण्यात सोडा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक IPL इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL ची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 2008 या वर्षी पहा IPL ची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खाली बघा विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणतं यंत्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील ॲमीटर पहा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषा साधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? बघा मराठी भाषा बघा साधारणपणे देवनागरी या लिपीमध्ये ती लिहिली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं? बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा कुसुमाग्रज पहा विष्णू वामन शिरवाडकर यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये पहा बघा खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये पहा प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य बघा मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा कलम 51A मध्ये पहा मूलभूत कर्तव्य या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजमहेंद्री जे की आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे तंबाखू संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मॅग्नीज या खनिजासाठी प्रसिद्ध जिल्हे खालीलपैकी बघा मॅग्नीजचे खनिज यांच्यासाठी बघा प्रसिद्ध जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत? बघा नागपूर आणि भंडारा जिल्हा पहा मॅग्नीजसाठी यांच्यासाठी प्रसिद्ध जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक संगणक बघा संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन? संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे? इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, स्फोटनिक आणि इलेक्ट्रॉनिक्स संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे? तर इलेक्ट्रॉनिक्स या प्रकारचं ते साधन आहे. बघा उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला? उत्क्रांतीवाद बघा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने पहा उत्क्रांतीवाद सिद्धांत हा मांडलेला सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा क्रिया कोणी केली हा सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द असतो? बघा वाक्यामध्ये पहा क्रिया कोणी केली हा सांगणारा शब्द म्हणजे कर्ता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने बघा सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत झालेला तो काय? सती प्रतिबंधक हा कायदा बघा लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्या काळामध्ये पहा सती प्रतिबंधक हा कायदा संमत झालेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त? बघा भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झालेलं आहे? 26 जानेवारी सन 1950 बघा या ठिकाणी पहा भारताला सार्वभौमत्व या ठिकाणी प्राप्त हे झालेलं आहे. प्रश्न क्रमांक बघा जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळ यांचे बघा सचिव खालीलपैकी कोण असतात? बघा सचिव बघा या ठिकाणी बघा जिल्हा अधिकारी बघा हे जिल्हा नियोजन मंडळ या ठिकाणी सचिव असतात आणि अध्यक्ष म्हटलं किंवा पालकमंत्री हे बघा जिल्हा नियोजन मंडळ बघा अध्यक्ष बघा पालकमंत्री असतात आणि सचिव बघा या ठिकाणी जिल्हाधिकारी असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशाणी असते? बघा हॉलमार्क ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. बघा अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री लंकेची पार्वती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वास्को द गामा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा कालिकत बंदरामध्ये बघा वास्को द गामा बघा भारताच्या कालिकत बंदरामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? वास्को द गामा सन 1498 ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढे चिपको ही चळवळ खालीलपैकी कशा संबंधी? चिपको ही चळवळ कशा संबंधीची चळवळ? चिपको बघा चिपको बघा वृक्षतोड संवर्धन यांच्या संबंधी या ठिकाणी चळवळ आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? बघा, नॅशनल डिझास्टर अथॉरिटी मॅनेजमेंट यांचे प्रमुख पंतप्रधान या ठिकाणी यांचे प्रमुख असतात. बघा प्रश्न, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? तर नायट्रोजन या ठिकाणी हा वायू भरलेला असतो. बघा, भारताच्या बघा निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण भारताच्या बघा निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? बघा या ठिकाणी बघा राष्ट्रपती हे पहा भारताच्या निवडणूक आयुक्तांची ते नेमणूक करत असतात. प्रश्न क्रमांक 19 पहा, प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू या ठिकाणी उत्सर्जित केला जातो? मग या ठिकाणी ऑक्सिजन या ठिकाणी वायू हा उत्सर्जित केला जातो. प्रश्न क्रमांक 20 पहा, ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधली पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? बघा, ईस्ट इंडिया कंपनीची बघा भारतामधली पहिली फॅक्टरी बघा सुरत या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. बघा प्रश्न क्रमांक उलर बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उलर हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि तुम्हाला बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा असेच बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे PDF आहे. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे, व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP प्रश्न बघा 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.